हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. ओके मित्रांनो, आज मी तुम्हाला एक न्यूज दाखवणार आहे. ठीक आहे, लक्षात घ्या ती न्यूज मी तुम्हाला का दाखवतोय आणि ती न्यूज ॲनालिसिस करण्याचा तुम्ही पण प्रयत्न करा. मी तुम्हाला सांगतो त्या न्यूजमध्ये काय महत्त्वाचं आहे. ठीक आहे, आज जर तुम्ही मनी कंट्रोलची ही न्यूज पाहिली तर या न्यूजमध्ये बघा काय लिहिलं आहे. इंडिया गोल्ड रिझर्व्ह हिट रेकॉर्ड हाय ॲज सेंट्रल बँक हेज डॉलर रिस्क. ओके, म्हणजे इंडियाकडे जेवढे डॉलर आहे, इंडियाच्या तिजोरीमध्ये जेवढे डॉलर आहे त्या डॉलरला हेज करण्यासाठी इंडियाने काय केलं आहे, रेकॉर्ड हाय गोल्ड रिझर्व्ह केलं आहे. लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक देशाची सेंट्रल बँक, एक मिनिट थोडा कलर चेंज करू आपण, दिसत नाही यावरती, एकच मिनिट. प्रत्येक देशाची सेंट्रल बँक काय करते, त्यांच्याकडे गोल्डचा रिझर्व्ह वाढवते. का वाढवते? तर गोल्ड खरी करन्सी आहे मित्रांनो. गोल्ड इज अ रियल करन्सी. ठीक आहे, गोल्ड इज अ रियल करन्सी. गोल्ड हे काय आहे, ही रियल करन्सी. लक्षात आलं इथपर्यंत? आता हे बघा, इथे लक्षात घेण्यासारखं काय तर इंडियाने रेकॉर्ड हाय रिझर्व्ह केलं आहे गोल्ड. आत्तापर्यंतचं जे गोल्ड आहे त्यामध्ये ते रेकॉर्ड हाय झालेलं आहे. ठीक आहे, आता बघा खाली अजून एक गोष्ट आहे, तुम्हाला ह्या चार्टवरनं लक्षात येईल. ही साईट मित्रांनो फ्री असते, तुम्ही हँडल करू शकता, तुम्ही यूज करू शकता. याला काही चार्जेस वगैरे आणि काही गरज नाही चार्जेस वगैरे कुठल्या गोष्टीला देण्याची. फ्रीमध्ये जेवढं आहे तेवढं यूज करायचं आपण. ठीक आहे, इथे बघा आता हा चार्ट आहे RBIचा, की RBIने आत्तापर्यंत कसं गोल्ड बाय केलं आहे. ओके, 2015 पासूनचा हा चार्ट आहे. तर तुम्ही बघू शकता इथे की साधारण 2015 मध्ये, ठीक आहे, 557 टन एवढं इंडियाकडे आपल्या गोल्ड होतं. आपल्या इंडियाकडे, भारताकडे 557 टन गोल्ड होतं. ओके, कधी 2015 मध्ये. आता प्रत्येक देशाची सेंट्रल बँक काय करते, तुम्हाला मी सांगितलं की गोल्ड रिझर्व्ह करते. आता त्यानंतर 2020 मध्ये हीच अमाऊंट झाली 661 टन, 21 मध्ये 695, 22 मध्ये 760, 23 मध्ये 794, 2024 मध्ये 822 आणि आता तुम्ही बघू शकता 2025 मध्ये 879 टन गोल्ड इंडियाने रिझर्व्ह केलेले आहे. लक्षात आलं? आणि त्याची आत्ताची सगळ्यात मोठी इन्व्हेस्टमेंट जी केली आहे इंडियाने 78 बिलियन, ही 2025 मध्ये केलेली आहे. म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल की आपण जे कायम म्हणतो की गोल्डचा ट्रेंड हा काय आहे, कायम गोल्डचा ट्रेंड हा अप ट्रेंड आहे. हे आपण जे म्हणतो ते यासाठीच म्हणतो. तुम्ही आता या चार्टवरनं पण तुमच्या लक्षात येईल, की हा जो गोल्डचा ट्रेंड आहे तुम्ही बघू शकता, हा कायम कसा आहे, अप ट्रेंड आहे. लक्षात आलं? म्हणून आपण गोल्डमध्ये नेहमी काय करतो, बाय साईडचीच पोझिशन ओपन करत असतो. आपण कधीही सेल साईड पोझिशन ओपन करत नाही, कारण की गोल्डचा ट्रेंड कसा आहे, कायम अप ट्रेंड चालू आहे. मित्रांनो, ह्या न्यूजवरनं आपल्या एक लक्षात येतं की भारतामध्ये म्हणा, अमेरिकेमध्ये, चायनामध्ये, इंग्लंडमध्ये सगळ्या देशांना गोल्डची व्हॅल्यू माहिती आहे. ठीक आहे, गोल्ड किती सेफ इन्व्हेस्टमेंट आहे हे प्रत्येकाला माहिती आहे. आपल्याला कदाचित थोडंसं उशिरा माहिती झालं, पण आपले जे पूर्वज होते यांना माहीत होतं, म्हणून त्यांनी कायम गोल्डमध्ये, बघा आपल्या घरामध्ये आपली आई असेल, वडील असेल, यांनी कायम गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट ठेवली. थोडी का असे ना, पण ती नेहमी गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट ठेवली. लक्षात घ्या, म्हणून गोल्डचा चार्ट हा कायम अप ट्रेंडच राहणार आहे त्या भविष्याच्या काळात पण. ठीक आहे, कारण की जेवढी अनसर्टिनिटी जास्त, जेवढं जागतिक मंदी, जागतिक धोका जास्त, तेवढा गोल्डचा ट्रेंड अप ट्रेंड राहणार आहे. जेवढं देशामध्ये तणावाचं वातावरण, तेवढा गोल्डचा ट्रेंड अप ट्रेंड राहणार. का तर गोल्ड एक सेफ इन्व्हेस्टमेंट आहे. ठीक आहे, लक्षात आलं? मला तुम्हाला ही न्यूज दाखवायची होती जेणेकरून तुम्हाला कळेल की गोल्ड हा कायम अप ट्रेंड कशा पद्धतीने राहत आहे आणि देशाच्या, म्हणजे प्रत्येक देशाच्या सेंट्रल बँक कशा पद्धतीने गोल्ड बाय करत आहे. आता तुम्ही काय करू शकता, तुम्ही याचप्रमाणे अमेरिका, चायना, इंग्लंड, जपान या देशांनी आतापर्यंत कशा पद्धतीने गोल्ड बाय केलं आहे
याचा अभ्यास तुम्ही करू शकता. म्हणजे आपली सायकोलॉजी क्लिअर व्हायला मदत होते. ठीक आहे, की हा बाबा आपण XAUSD मध्ये काम करतोय, पण हे खरंच योग्य आहे का? आपण नेहमी बाय साईड पोझिशन ओपन करतोय, पण हे खरंच योग्य आहे का? हे कळण्यासाठी आपला हा अभ्यास कामास येतो. म्हणून ह्या न्यूज बघायच्या. ह्या न्यूज बघून ट्रेडिंग वगैरेचं नाही. आपली जी स्ट्रॅटर्जी आहे ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जी, ही सायकोलॉजी बेस्ड आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याच्यावर न्यूज कोणती असू कोणती नसू आपल्याला त्याशी फरक नाही. आपण न्यूज का बघतोय, की बाबा आपण खरंच अपट्रेंडमध्ये बसलेलो आहे, बाय साईड बसतोय, मग हे योग्य आहे का हे बघण्यासाठी आपल्याला ह्या न्यूज पाहाव्या लागतात. ठीक आहे, लक्षात आलं इथपर्यंत? तर चलो आपण आता पुढे जाऊया. आता लक्षात घ्या मित्रांनो, गोल्डमध्ये आपण काम करत असताना, एक मिनिट, ठीक आहे, गोल्डमध्ये आपण काम करत असताना आपण कायम अपट्रेंडमध्ये काम करतोय. ठीक आहे, आपल्याला दिसतोय अपट्रेंड आहे कायम. हिस्टोरिकल जर व्ह्यू चेक केला आपण, हिस्टोरिकल व्ह्यूमध्ये जर पाहिलं तर तुम्हाला कायम अपट्रेंड दिसेल. उदाहरणार्थ आता इथे बघा, जर मी समजा मंथली चार्टवर गेलो आणि इथे बघितलं आपण, हे बघा, तर तुम्हाला दिसेल जेव्हापासून गोल्ड ग्लोबली ट्रेड व्हायला लागलं, की साधारण 1988च्या पुढे गोल्ड ग्लोबली ट्रेड व्हायला लागलं, तर तुम्हाला लक्षात येईल की गोल्डचा ट्रेंड काय आहे, हा कायम अप ट्रेंड आहे. ठीक आहे, करेक्शन येत आहेत ना, करेक्शन येतात. ठीक आहे, पण हिस्टोरिकल व्ह्यू काय सांगतोय, की गोल्ड काय आहे, कायम अप ट्रेंडमध्ये. ठीक आहे, आणि मी तुम्हाला एक कायम गोष्ट म्हणतो, की गोल्ड हे ॲव्हरेज 30% पर्यंत डाऊन येतं. तर ते बघा ते कसं डाऊन येतं आहे. आता त्याचं पण कॅल्क्युलेशन काढता येतं आपल्याला. साधारण आपण इथे जर हे बघितलं, इथे बघा तुमच्या लक्षात येईल, मी तुम्हाला ॲव्हरेज सांगतो 30%. जर हे कॅल्क्युलेशन आपण व्यवस्थित केलं तर साधारण 30% पर्यंतची व्हॅल्यू कायम निघते गोल्डमध्ये. म्हणजे सपोर्ट रेजिस्टन्स पकडत जर आपण केलं, आणि आत्ता तर गोल्ड 2023 पासून, कोरोनापासून तर अपसाईडच चालू आहे. ठीक आहे, करेक्शन येणार ना, करेक्शन येणार नाही असं आहे का? करेक्शन येणार का नाही? करेक्शन येणार, करेक्शन गोल्डमध्ये येत राहतात. ठीक आहे, पण करेक्शन आलंय तरी ते थोडा वेळ करेक्शन करून, तुम्ही आता बघसाल इथे थोडा वेळ करेक्शन झालंय, त्यानंतर परत गोल्ड अपसाईड गेला. आता हा मंथली चार्ट आहे, म्हणून तुम्हाला 2012 पासून ते 2016 पर्यंतचं हे करेक्शन दिसते. ठीक आहे, जर आपण डेलीमध्ये गेलो तर हा असा असणार चार्ट. ठीक आहे, वर खाली आपलं बाईंग होऊन परत आपलं टार्गेट अचीव होणार, परत बाईंग होणार, परत टार्गेट अचीव होणार, असं हे कंटिन्युअसली चालू राहतं. इथपर्यंत लक्षात आलं? आता बघा, आपल्या स्ट्रॅटर्जीचं नाव काय? ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जी. ओके, ही एक सायकोलॉजी बेस्ड स्ट्रॅटर्जी आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यामुळे सायकोलॉजी बेस्ड असल्यामुळे आपण इथे कुठलाही चार्ट पॅटर्न, कॅन्डल पॅटर्न, त्यानंतर सपोर्ट रेजिस्टन्स, हे आपल्या डोळ्यांना दिसतात ना, पण आपण त्यामध्ये अडकून राहत नाही. ओके, आपण हे यूज नाही करत. आपली स्ट्रॅटर्जी ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जी, सायकोलॉजी बेस्ड स्ट्रॅटर्जी, आपण ती स्ट्रॅटर्जी फॉलो करून आपले ट्रेड करत असतो. ठीक आहे, लक्षात आलं इथपर्यंत? आता आपल्या स्ट्रॅटर्जीचे आपण रूल्स समजून घेऊयात. ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जीचे जे काही रूल्स आहेत मित्रांनो, एक लक्षात ठेवा, मी वारंवार तुम्हाला त्याच गोष्टी सांगते. कदाचित एखाद्याला कंटाळा येऊ शकतो. ठीक आहे, पण मित्रांनो त्याच गोष्टी केल्यानंतर तुम्हाला प्रॉफिटेबल राहता येतं. ओके, कारण की आज तुम्ही एक गोष्ट केली, उद्या दुसरी गोष्ट केली, परवा तिसरी गोष्ट केली, त्याच्यानंतर चौथी गोष्ट केली. जर तुम्ही मल्टिपल स्ट्रॅटर्जी वापरायला लागले तर तुम्ही कधीच प्रॉफिटेबल ट्रेडर होऊ शकत नाही. कारण की तुम्हाला ती गोष्ट वर्क करते का नाही हे शोधण्यासाठी तुमचे बरेचसे वर्ष, महिने त्यात जात असतात. आता जेव्हा मी ही स्ट्रॅटर्जी वापरतोय, गेले 4 वर्ष मी ही स्ट्रॅटर्जी वापरतोय, तर मला ह्या स्ट्रॅटर्जीने भरपूर चांगले रिझल्ट दिलेले आहेत. म्हणून मी रोज तेच सांगतो की तुमच्याही सायकोलॉजीमध्ये ही स्ट्रॅटर्जी फिट झाली पाहिजे. लक्षात आलं का? आणि मित्रांनो तुम्हाला इथे जे काय सांगतोय हे सर्व एज्युकेशनल पर्पजसाठी आहे. ठीक आहे, तुम्हाला ही स्ट्रॅटर्जी आवडली तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही बॅक हिस्ट्री करा.
किमान 3 ते 4 वर्षाची, माझं म्हणणं तर 4 वर्षाची, तरी तुम्ही बॅक हिस्ट्री करा. त्या बॅक हिस्ट्रीमध्ये रिझल्ट जर तुमचे चांगले आले, तुम्हाला छान वाटले, तर तुम्ही एक डेमो अकाउंट ओपन करा. मित्रांनो, हे जे डेमो अकाउंट असतं ना, हे तुम्हाला लगेच अवेलेबल होतं आणि हे रिअल अकाउंटसारखंच दिसतं. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्ही 3 महिने ट्रेड करा डेमो अकाउंटमध्ये. त्याचे रिझल्ट चेक करा. त्याचे रिझल्ट पण तुम्हाला पॉझिटिव्ह आले तर तुम्ही तुमच्या फायनान्शियल ॲडवायझरशी बोला, त्यांचा सल्ला घ्या आणि त्यांच्या सल्ल्याने तुमचं पुढे ट्रेडिंग सुरू करा. ओके, इथपर्यंत लक्षात आलं मित्रांनो. चला फास्टमध्ये आता आपण रूलकडे वळूया. रूल्स अगदी सोपे आहेत. रूल्समध्ये असं अवघड असं काहीच नाही आहे. पहिली गोष्ट तर मी नेहमी सांगतो, XAUSD चार्ट तुम्हाला जिथे योग्य वाटेल, जिथे तुम्हाला कुठलाही 1 रुपया देण्याची गरज नाही मित्रांनो. ट्रेडिंग व्यू वापरा फ्रीमध्ये, MT5 वापरा फ्रीमध्ये, जे काही तुम्हाला वापरता येईल ते वापरा. इथे काय कुठे चार्ज देण्याची गरज नाही. सेकंड गोष्ट आहे इंडिकेटर. आपण एक इंडिकेटर लावतो 9 हाही फ्री इंडिकेटर आहे. इथे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे चार्ज द्यायची गरज नाही. ठीक आहे. आता कुणाला माहीत नसेल 9 तर आपण चार्टवर गेल्यावर ते दाखवू. बहुतेक लोकांना माहीतच असणार आहे. ठीक आहे. तिसरी गोष्ट आहे आपली टाईम फ्रेम. तर एक लक्षात घ्या, आपली टाईम फ्रेम ही 1 आवरची आहे. 1 तासाची आपली टाईम फ्रेम आहे. तुम्ही इथे पाहू शकता, आपण नेहमी 1 तासाची टाईम फ्रेम लावतो. ठीक आहे. चौथी गोष्ट आहे आपला टाईम पिरियड. हा टाईम पिरियड खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. टाईम पिरियड आपला आहे सकाळी 11:30. ओके, लक्षात ठेवा, सकाळी 11:30 ते रात्री 12:30पर्यंत. या पिरियडमध्ये कधीही आपल्याला ट्रेड आपल्या स्ट्रॅटर्जीमध्ये बसला तर तो ट्रेड आपण करणार. ओके. पाचवी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फिक्स टार्गेट. आपण काय करतो, नेहमी आपण जिथून बाईंग केले तिथून पुढे वरती $10 असं आपण एक फिक्स टार्गेट घेतो. आपण कधी ते 10चा 11 करत नाही, 10चा 11 करत नाही, 10चं 9ही करत नाही. फिक्स टार्गेट आपण $10 घेतो. ठीक आहे. सहावी गोष्ट आहे मित्रांनो की आपला फंड आणि आपली लॉट साईज. हा जो विषय आहे मित्रांनो, हा या स्ट्रॅटर्जीचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. ठीक आहे. आपला फंड काही असेल, 5 लाख, 10 लाख, 2 लाख, ओके, 15 लाख, 50 लाख, जो काही वाटेल प्रत्येकाचा जो काही फंड असेल, तर तो फंड आपला ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे आपली लॉट साईज मॅनेज करायची. आणि ही फंड आणि लॉट साईज अशी मॅनेज झाली पाहिजे की किमान 5 वेळा, लक्षात घ्या, किमान 5 वेळा तरी आपल्याला ॲव्हरेजिंग करता आलं पाहिजे. जर आपल्या पोझिशन होल्ड व्हायला लागल्या तर आपल्याला 5 वेळा बाय करता आलं पाहिजे, ट्रेड करता आलं पाहिजे. एवढे आपला फंड आणि आपली लॉट साईज मॅनेजेबल पाहिजे. लक्षात आलं, तेवढा फंड आपला कॅपेबल पाहिजे. इथपर्यंत लक्षात आलं. आता मित्रांनो, साधारण तुम्हाला सांगू का, मी किमान फार तर मी 4 वेळाच ॲव्हरेजिंग करावं लागतं. आणि अशी 4 वेळा ॲव्हरेजिंगची वेळ माझ्यावरती दोन वेळा आली होती फक्त एवढ्या 4 वर्षामध्ये, की जेव्हा गोल्ड जास्त डाऊन साईड आलं होतं. ठीक आहे. नाहीतर 2मध्ये किंवा 3मध्ये किंवा 1मध्येच आपले बरेचसे टार्गेट काय होतात, टार्गेट अचीव होतात आपले. पण तरी एक सेफ साईड म्हणून मी तुम्हाला 5 वेळा सांगितलेलं आहे की जेणेकरून चौथी जरी अडकली तरी तुम्हाला कुठेही आपला अकाउंट वॉशआउट होण्याची भीती आपल्याला नसावी. त्यासाठी आपली सायकोलॉजी स्ट्रॉंग असावी. आता मी हिस्ट्री माझी बरीच झालेली आहे, माझे ट्रेड बरेच झालेले, त्यामुळे माझी सायकोलॉजी स्ट्रॉंग झाली. त्यामुळे मी 4 वेळा ॲव्हरेजिंग होईल एवढा माझा फंड आहे आणि मला 4 वेळा ॲव्हरेजिंग झालं तरी भीती वाटत नाही. ठीक आहे. मला माहीत असतं की गोल्ड आज समजा करेक्शन करत आहे, हे काही जास्त पडणार नाही. लगेच स्मार्ट इन्व्हेस्टर इथे शिरतात आणि परत त्या गोल्डला अपसाईडला घेऊन जातात. ठीक आहे. लक्षात आलं इथपर्यंत. 7वी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो डिसिप्लिन अँड कन्सिस्टन्सी. मित्रांनो, डिसिप्लिनमध्ये राहणं खूप गरजेचं आहे. डिसिप्लिन म्हणजे काय की बाबा आपला टाईम पिरियड ठरला आहे 11:30, ओके, ते रात्री 12:30, तर याच टायमिंगमध्ये आपण ट्रेड केला पाहिजे. आपण म्हटलं फिक्स टार्गेट, तर आपण फिक्स टार्गेटच घेतलं पाहिजे. $10 आपलं फिक्स टार्गेट आहे. ओके. आपला फंड आणि आपली लॉट साईज ही एकमेकांना मॅनेज असली पाहिजे. ओके. कुठेही लालची होऊन, ग्रीडी होऊन एक्स्ट्रा ट्रेड करायला जायचं नाही. एक्स्ट्रा ट्रेड बिलकुल करायचे नाही, जेणेकरून आपल्याला ॲव्हरेजिंगला प्रॉब्लेम येईल. ओके. इथपर्यंत लक्षात आलं. कन्सिस्टन्सी म्हणजे मित्रांनो तेच रोज करणं. रोज आपली चिकाटी तीच आहे की रोज आपण हेच एकच गोष्ट करणार. 9 लावणार, 1 आवर टाईम फ्रेम बघणार आणि रोज मी त्या स्ट्रॅटर्जीमध्ये बसलेला ट्रेडच बाय करणार. ओके. कुठलाही एक्स्ट्रा ट्रेड बाय करणार नाही. हे जर सगळं तुम्ही केलं तर तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेडर होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. ठीक आहे. आणि जर हे फॉलो केलं नाही तर मी तुम्हाला हे काही जरी शिकवलं ना मित्रांनो, हे एवढं, तरी याचा काहीच उपयोग नाही.
ठीक आहे, रूल्स सगळ्यांना क्लिअर झाले असतील. पटकन आपण चार्टवर जाऊन आपली स्ट्रॅटर्जी समजून घेऊ मित्रांनो. ओके, तर चलो आपण चार्टवर जाऊया. आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 9 EMA. मी ते 9 EMA लावलं. आणि दुसरं एक इंडिकेटर आहे माझं, लक्स ऑल्गो सेशन. त्याच्यामध्ये काय दाखवतं की हा सेशन्स दाखवतो साधारण. आता हे जो ब्ल्यू आहे हा लंडन सेशनचा आहे. लंडन सेशन, न्यूयॉर्क सेशन, टोकियो सेशन, हे दोन्ही इंडिकेटर लावणं सोपं आहे. इंडिकेटर्समध्ये जायचं, इथे टाईप करायचं, एक तर मुव्हिंग ॲव्हरेज रिबन तो लावायचा. आणि दुसरं तुम्हाला जर हवा असेल सेशन्स कुठले बाबा मला कळू दे, टोकियो सेशन कोणतं आहे, लंडन सेशन कोणतं आहे, न्यूयॉर्क सेशन कोणतं आहे, तर तुम्ही हे सेशनचं इंडिकेटरसुद्धा लावू शकता. आता मुव्हिंग ॲव्हरेज रिबन लावल्यानंतर काय करायचं, त्याच्या सेटिंगमध्ये जायचं. आता इथे 4 EMA आपण लावू शकतो. ते 3 आपल्याला काही गरजेचे नाही, आपल्याला एकच लावायचं आहे. तर व्हॅल्यू 9 सिलेक्ट करायची, EMA करायचा. इथे असं बघा EMA, SMA, WMA, तिथं आपल्याला EMA करायचं आहे. कलर तुमच्या पद्धतीने तुम्ही कुठलाही ठेवू शकता, तुम्हाला जो आवडतो तो. ओके, तर असं 9 EMAचा आपल्याला एक सोपा इंडिकेटर लावायचा आहे. लक्षात आलं? तर चला, आता मित्रांनो, जर तुम्ही आपला परवाचा व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या. आज किती 20 जून आहे. आज साधारण 20 जून आहे. आता 10:40 होत आहेत. ठीक आहे, आपण परवा व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामध्ये आपली एक एंट्री झाली होती साधारण या लेवलला. कुठे 17 तारखेची आपली एक एंट्री झाली होती बघा, हे बघा इथे. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला जुना तर तुमच्या लक्षात येईल. 3:30 वाजता, म्हणजे 3:30ची कॅन्डल जेव्हा H1ची संपली त्यावेळेस आपली इथे एक एंट्री झाली होती. तर ती एंट्री कितीला झाली होती इथे लिहून ठेवतो मी, 3399ला. हे का लिहितोय हे महत्त्वाचं आहे, पुढे आता मी तुम्हाला समजावून सांगतो. आता एक लक्षात ठेवा, इथे सगळ्यात महत्त्वाचं आपला टायमिंग काय आहे, सकाळी 11:30 ते रात्री 12:30 हा आपला टायमिंग आहे. ठीक आहे, आता बघा, परवा आपण एंट्री घेतली होती 17 तारखेला, त्यानंतर आपल्याला अजून एंट्री मिळाली नाही आहे. हे बघा, 17 तारीख जून 4:30, सकाळी 4:30, पहाटेचे 5:30, 6:30, 7:30, 8:30, 9:30, 10:30, 11:30ला आपला टायमिंग सुरू झाला. 11:30 नंतर पहिली कॅन्डल जी ग्रीनमध्ये क्लोज झाली मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती, तर ती 3:30 वाजता झाली. आता हा काय प्रकार आहे तर लक्षात घ्या, आपल्याला काय आपली कंडिशन काय आहे की आपण 9 EMA लावला आहे. तर कुठलीही ग्रीन कॅन्डल जेव्हा 9 EMAला टच करून किंवा त्याला खालून वरती ब्रेक करून वरती क्लोज होईल, ओके, आणि ग्रीनमध्ये क्लोज होईल, तर हा क्रायटेरिया लक्षात ठेवा की आपली कॅन्डल ग्रीनच हवी. ठीक आहे, ग्रीनमध्ये क्लोज होईल आणि नेक्स्ट कॅन्डल, आता ही जी नेक्स्ट कॅन्डल आहे तिने जर त्याचा हाय ब्रेक केला तर आपण तिथे एंट्री घेणार. तर आता लक्षात घ्या, इथे काय होतं, या ग्रीन कॅन्डलचा हाय होता 3398, ओके, आणि त्याच्या नेक्स्ट कॅन्डलने याचा हाय ब्रेक केला, तो हाय काय होता 3400, म्हणजे आपली इथे एंट्री झाली. तर इथे आपली एंट्री कितीला झाली 3399. ओके, हे झाल्यानंतर मी काय केलं, एंट्री मॉडिफाय केली, $10चं टार्गेट लावलं आणि $10 म्हणजे 3409चं टार्गेट लावलं आणि मी सुरू केलं वेटिंग. आता वेटिंग आपल्याला 2 गोष्टींसाठी करायचं आहे. एक तर आपलं टार्गेट अचीव होण्यासाठी, ओके, दुसरी गोष्ट समजा आपलं टार्गेट अचीव नाही झालं, तर ह्या एंट्रीचं आपलं टार्गेट अचीव नाही झालं आणि तिथून तुम्ही पाहू शकता की मग आता प्राईस खाली पडत चालली. ठीक आहे, टार्गेट अचीव नाही झालं तर मग आपण काय करणार, आता सपोज आपली एंट्री झाली 3399ला, ओके, त्यानंतर बघा एकाही कॅन्डलने आपलं 3409चं टार्गेट अचीव केलं नाही. साधारण 3409 इथे आहे, या लेवलला आहे, एकही कॅन्डल गेलीच नाही. मग आपण बघितलं 17 तारखेला, तर 17 तारखेला गेलीच नाही. मग 18 तारीख आली, 18 तारखेला सुद्धा एकाही कॅन्डलने आपलं टार्गेट अचीव केलं नाही. तर आता आपण 18 तारखेला एंट्री घेतली का, परत आपल्याला अशी एंट्री मिळाली समजा साधारण कुठे इथे बघा, इथे परत H1ची एंट्री मिळाली, ही घेतली का तर नाही घेतली. ह्याचं कारण आहे पुढे सांगतो. ठीक आहे, त्यानंतर आत्तापर्यंत बऱ्याच H1च्या एंट्री झाल्या पण आपण त्या नाही घेतल्या. का नाही घेतल्या तर लक्षात घ्या, त्या समजावून सांगतो तुम्हाला. बघा आपली एंट्री झाली आहे 3399ला आणि ह्या एंट्रीचं टार्गेट आहे 3409.
ठीक आहे, याचं टार्गेट आहे. आता आपलं टार्गेट तर अचीव झालं नाही. आता आपण काय करतोय, वेटिंग करतोय. वेटिंग कशासाठी करतोय, एक तर टार्गेट अचीव व्हावं, दुसरी गोष्ट आता आपल्याला काय करायचं आहे, ॲव्हरेजिंग करायचं आहे. टार्गेट अचीव झालं नाही, प्राईस खाली खाली येते बरोबर. मग आता आपल्याला ॲव्हरेजिंग करायचं. तर ॲव्हरेजिंग कसं करणार आपण, 339 मायनस 50 ही काय अमाऊंट येते, 3349. ठीक. जेव्हा कधी अशी कंडिशन येईल, एकतर आपली प्राईस कुठे पाहिजे, एकतर आपली प्राईस पाहिजे 3349च्या खाली, म्हणजे 3349 साधारण या लेवलला आहे. ठीक आहे, आपली प्राईस याच्या खाली पाहिजे. ओके, 3349 इथे आहे, प्राईस याच्या खाली पाहिजे. सेकंड गोष्ट तुम्हाला इथे वरती नेऊन थोडंसं दाखवतो. सपोज हा इंडिकेटर हा असाच कंटिन्यू झाला. ओके, आता 3349 या लेवलला आहे, 3349 इथे. सेकंड गोष्ट, याच्या खाली प्राईस आल्यानंतर जेव्हा कॅन्डल अशा बनत परत मुव्हिंग ॲव्हरेजला वरती क्लोज करेल ग्रीनमध्ये, या कॅन्डलने मुव्हिंग ॲव्हरेज वरती ब्रेक करायला पाहिजे आणि वरती क्लोज झाली पाहिजे ग्रीनमध्ये अशी कॅन्डल. आणि नेक्स्ट कॅन्डलने जर त्याचा हाय ब्रेक केला तर आपण 3349च्या खाली एंट्री घेणार. आता 49 एक्झॅक्ट प्राईस पकडायची का, तर $4-5 प्लस मायनस $4-5 चालू शकतं, $5 ठीक आहे, त्याच्यापेक्षा जास्त असता कामा नाही. मग काय होतं, ॲव्हरेजिंगचा इश्यू होतो. ठीक आहे, तर आता लक्षात घ्या, 3349 नंतर जेव्हा कधी मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती कॅन्डल ग्रीनमध्ये क्लोज होईल त्यावेळेस नेक्स्ट कॅन्डल जेव्हा त्याचा हाय ब्रेक केला तर आपण इथे एंट्री घेणार. म्हणजे आपली पहिली एंट्री आहे 3399ला, ही जी आपली एंट्री आता काय आहे, होल्डमध्ये, वेटिंगमध्ये. ठीक आहे, आणि आपली सेकंड एंट्री होणार 3349च्या खाली. अजून आपल्याला एंट्री दिलेली नाही आहे मार्केटने, त्यामुळे आत्तापर्यंत तुम्ही पाहू शकता 3349च्या खाली कुठलीही कॅन्डल मुव्हिंग ॲव्हरेजच्या वरती क्लोज झालेली नाही. त्यामुळे अजून आपली एकच एंट्री होल्ड आहे 3399ला. लक्षात आलं, हे अशा पद्धतीने. आता सपोज आता 3349च्या खाली पण प्राईस आपलं टार्गेट नाही दिलं, याचं पण आपलं टार्गेट नाही झालं, याचं पण आपलं टार्गेट, काय करणार, सेम आपण परत -$50. ही काय असणार आहे, 3299. मग आपण नेक्स्ट एंट्री आपली काउंट करणार याच्या खाली, 3299च्या खाली आपण आपली एंट्री प्लॅन करण्याचा प्रयत्न करणार. आता बघा मित्रांनो, मंगळवार झालं आपल्याला प्रॉफिट नाही आलं आहे, बुधवार झाला प्रॉफिट नाही आला, गुरुवार झालं प्रॉफिट नाही आलं, आज शुक्रवार आहे. ओके, ह्या 3 दिवस आपण काय केलं, वेटिंग. तर ही सायकॉलॉजी आपली स्ट्रॉंग होणं गरजेचं आहे की या पिरियडमध्ये आपल्याला काय करता आलं पाहिजे, वेटिंग करता आलं पाहिजे. आपण कुठेही नाराज नाही झालं पाहिजे की अरे गेले 3 दिवस झालं मला प्रॉफिट नाही मिळालं. आपल्या स्ट्रॅटर्जीने लक्षात ठेवा, महिन्याला किमान 10 ते 12 वेळा आपल्याला ट्रेड इझीमध्ये मिळतात. ठीक आहे, आणि त्यातले 7 to 8 ट्रेड लगेच टार्गेट अचीव करतात आणि 2 ते 3 ट्रेड होल्ड होतात. ओके, आणि ते काही दिवसांनी, 1 आठवड्यांनी, 2 आठवड्यांनी आपलं टार्गेट अचीव करतात. त्यामुळे कुठे खचून न जाता आपल्याला वेटिंगवरती जोर द्यायचा. असं करताना आपल्याला वाटतं अरे मला काहीच काम नाही आहे, तसं नाही आहे. वेटिंग हे सुद्धा एक कामच आहे. तुम्ही हा वेळ तुमच्या फॅमिलीला देऊ शकता, तुमच्या आवडत्या गोष्टी करू शकता, तुम्ही अध्यात्माला देऊ शकता, जे व्हॉटएव्हर तुम्हाला जे काही आवडत असेल तिथे तुम्ही तुमचा वेळ देऊ शकता. लक्षात आलं, तर आपल्याला वेटिंग करणं शिकलं पाहिजे आणि आपली स्ट्रॅटर्जी फॉलो करणं शिकलं पाहिजे. इथपर्यंत लक्षात आलं मित्रांनो. ठीक आहे, आता तुम्ही जर आपले मागचे व्हिडिओ जाऊन पाहिले, मागचे 5-6 व्हिडिओ जाऊन पाहिले तर तुम्हाला दिसेल की कंटिन्युअस आपल्या टार्गेट लागोपाठ 5-6 दिवस टार्गेट अचीव होत होतं. ओके, आता एक एंट्री आपली होल्ड झाली, मग आपल्याला वेटिंग करणंच करणे. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं. चलो, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, इथे एक लक्षात घ्या की आपली सायकॉलॉजी तेवढीच महत्त्वाची आहे. ठीक आहे, ही स्ट्रॉंग करणे. ही स्ट्रॉंग कशी होणार आहे, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बॅक हिस्ट्री करून ही स्ट्रॉंग होते. जेव्हा आपल्याला रिझल्ट मिळतात, 4 इयर्सचे जेव्हा तुम्हाला रिझल्ट मिळतील त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की अरे ही वर्क करते, आपण यामध्ये काम केलं पाहिजे. ठीक आहे मित्रांनो, त्यानंतर तुम्ही स्वतः डेमो ट्रेड करून ट्रायल घ्या, तेव्हा तुम्हाला याचे रिझल्ट कळतील. ओके, आता सायकॉलॉजी स्ट्रॉंग का पाहिजे, तर लक्षात घ्या,
कधी कधी कंटिन्यूस. आता तुम्ही मागे बघितलं तर आपले कंटिन्यूस सलग 5 दिवस टार्गेट अचीव होत होते. ठीक आहे, सलग 5 दिवस. मग अशा कंडिशनमध्ये आपल्याला ग्रीड येता कामा नये. ओके, आता गेले 3 दिवस झाले आपण होल्ड घेऊन बसलेले, तर इथे कुठे आपण बोर किंवा आपल्या मनामध्ये भीती येता कामा नये की आता कसं होणार. ओके, लक्षात घ्या, सायकोलॉजी स्ट्रॉंग असेल तर तुम्ही ही जी ॲव्हरेजिंग स्ट्रॅटर्जी ही परफेक्टली वापरू शकता. ओके मित्रांनो, ही सायकोलॉजीमध्ये राहण्यासाठी आपल्याला अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. ठीक आहे, अभ्यास काय करायचं आहे, तुम्ही रोज आपले व्हिडिओ पाहू शकता, रोज तुम्ही तुमचं डेमो अकाउंट फॉलो करू शकता, ट्रेड करू शकता त्यात या स्ट्रॅटर्जीने. हा अभ्यास तुमचा जसा वाढेल तसतशी तुमची सायकोलॉजी स्ट्रॉंग होत जाईल. दुसरी गोष्ट, तुम्हाला जर पर्सनली माझ्याकडून स्ट्रॅटर्जी शिकायची असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये एक फॉर्म दिलेला आहे, तो फॉर्म सबमिट करून तुम्ही मला पाठवू शकता. त्याची एक नॉमिनल फीस घेईल मी तुम्हाला पर्सनली शिकवण्याची. आणि फीस घेईल म्हणजे इथे काही सिक्रेट आहे का स्ट्रॅटर्जीमध्ये? काही सिक्रेट वगैरे नाही आहे. मी फक्त काय करणार आहे बाबा, तुम्हाला तुमची सायकोलॉजी स्ट्रॉंग करण्यासाठी हेल्प करणार, तुम्हाला डिसिप्लिनमध्ये राहण्यासाठी हेल्प करणार. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जेव्हा कधी ट्रेडची कंडिशन होईल त्यावेळेस मी तुम्हाला एक छोटासा अलर्ट देणार आहे. ठीक आहे, का? हे सगळं आपल्याला तुमची सायकोलॉजी बिल्ड करण्यासाठीच आहे. तुमची ऑलरेडी सायकोलॉजी तुम्ही स्ट्रॉंग असेल, डिसिप्लिनमध्ये असेल तर तुम्हाला ह्याची काहीच गरज नाही. ओके, ज्यांना हे गरजेचं वाटतंय त्यांनीच हा फॉर्म भरून देऊ शकता. ओके, बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तुम्हाला काही कळलं नाही कळलं, कुठे काही शंका आहे ते मला कमेंटमध्ये विचारा. दुसरी गोष्ट, तुम्हाला मला काही सजेशन्स द्यायचे असतील तेही मला कमेंटमध्ये द्या, त्यावर मी नक्कीच विचार करेल, त्याची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेल. ओके, तर चला आज इथेच थांबूया, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चलो.